गेले आहेत थंडीत रात्रभर दारे धरून म्हणजे पाणी सोडून शेतात. आता मला सांगा सर, पहिलं सरकार काँग्रेसचं चांगलं होतं की भाजपचं? काँग्रेस सरकार एक नंबर. कशाबद्दल? हे भाजप सरकार फक्त व्यापाऱ्यांचं भाजप सरकार फक्त व्यापारीला आहे आणि शेतकऱ्याशी काही घेण नाही, काही नाही. काही घेण नाही. आता सध्याचं सांगतो तुम्हाला. आता हे आहे ना आपलं कापूस खरेदी केंद्र म्हणजे जिनिंग. जिनिंगला काय चालू आहे सध्या, आता शेतकऱ्याने जर कापूस नोंदला का ते म्हणते तुम्हाला मेसेज टाकू, फोन करू. शेतकऱ्याला फोनच येत नाही. त्याचं कारण असं आहे, व्यापाऱ्याच्या गाड्या जर किती का खाली होत्या तिथे जाऊन. कारण काय त्याचं, शेतकरी काय पैसा देत नाही. शेतकरी देईन 1000 रुपये देईल, व्यापारी 5-5, 10-10 हजार रुपये देईल. आणि त्यांना एक शेतकरी 10 शेतकरी धरूस तर एक व्यापारी धरल्याला परतो ना. बरोबर आहे. त्याच्यामुळे ते शेतकऱ्यांचा काही विचार नाही, अजिबात नाही. मग म्हणायला आहे शासनाने कापसासाठी फेडरेशन चालू केली, शेतकऱ्यासाठी केली, त्याचा काही शेतकऱ्यांना उपयोग नाही, काही इफेक्ट नाही त्याच्यात शेतकऱ्याला फायदाच नाही. सगळा फायदा व्यापाऱ्याला. हा बरोबर आहे. आता मला एक सांगा ना, आता आम्ही जराशीच बाहेर पडलो तर एवढी बेकार थंडी, आणि तुम्ही रात्री शेतात जाताय. आम्हाला पर्याय नाही ना. आणि त्या शेतात एवढं गार पाण्यात पाणी सोडायचं. बिबट्याचं भेव वाढलेलं म्हणजे सध्या म्हणजे बसायचं सुद्धा नाही, असं म्हणजे असंच उभं राहायचं. सारखी बॅटरी फिरत राहायची अशी कोणी. पण मग हे काय, मग कशा शेतीला चांगले देऊ, शेतीला जर असं केलं तर? अशाने जर प्रत्येक बराच का शेत जमिनी कमी व्हायला लागल्यात ना. शेती कमी करायला लागली. शेतीकडे लक्ष, नवीन पिढी शेतीकडे लक्ष नाहीच देणार. कशी त्यांना माहिती शेतीत काय नाही. जे जुने माणसं आहे तेच चाललंय म्हणून चाललंय. नवीन पिढी शेतीकडे येऊ शकत नाही. पण मग आपण म्हणतो देशाला पोसणारा पोशिंदा शेतकरी राजा, फक्त आपला कृषी प्रधान देश आहे. याच्याशी कोणाला काही घेणं देणं नाही, काय नाही. आणि बरं तुम्ही एवढं रात्रंदिवस मेहनत करून थंडीचे करून ज्यावेळी पीक येईल त्यावेळी पण तुम्हाला आम्हाला पिकायची अक्कल आहे पण विकायची अक्कल नाही ना. पिकवायची अक्कल आहे पण विकायची अक्कल नाही. कारण त्याचं असं आहे, शासन ठरवणार. शासन नालायक म्हणून याची. मग आता समजा तुम्ही जर कांदा आता लागवड चालू आहे, कांदा चांगलं उत्पन्न केलं आणि रेटच भेटला नाही तर मग एवढी केलेली मेहनत हे फक्त करीत राहायचं. पुढं काय होईन शेतकऱ्याला काही शास्वती नाही. करीत राहायचं. अशाने खरंच शेतकऱ्याची कठीण होईल. कठीण म्हणाला शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. पण नाही. पण तरी एवढे सगळे शेतकरी अत्याचार होत असून देखील शेतकरी मेहनत करतो. शेतकऱ्याच्या बाजूने कोण नाही. कारण मला सांगा ना, आज उद्या जर शेतकरीच संपला तर खाणार काय लोक? खायला काय सांगा. नाही ना. पण नाही ना, ते लक्षात येत नाही कोणाच्या. आता बऱ्याच ठिकाणी मी इथे येऊन बघतो, गावात व्हिजिट देतो, बऱ्याच जणांना भेटतो, बऱ्याच जणांनी शेती करणं जवळपास सोडून दिलं म्हणजे त्याच्यात कष्ट भरपूर येतं. मग कष्ट भरपूर येतं. बरं, कष्ट करायलाय तुम्ही मागे पुढे हलत नाही, बरोबर आहे. पण त्याच्यातून जर काय भेटलंच नाही तर काय अर्थ नाही. काय करायचं सांगा. फक्त आता कसं चालत आलेलं आहे म्हणून ते करायचं शेतकऱ्याला. ते केल्याशिवाय पर्याय. आता मी काय किंवा तुम्ही काय, आपण कुठल्या पक्षाचे नाही, बरोबर. पक्षाचे काय, पण किमान शेतकऱ्यांसाठी भाजपपेक्षा काँग्रेस चांगलं होतं. खाणारे तर सगळेच झालेत, नाही असं नाही. तुम्हाला सांगतो, काँग्रेसच्या काळात तेव्हा 3-4 हजार रुपये भाव कशाला होता कापसाला. आजही एवढी महागाई वाढून त्यावेळेस गोणी होती 600-700 रुपयाला खताची गोणी 50 किलोची. आज 50 किलोची गोणी झाली 1400 ते 1500 रुपयाला. आणि भाव 1500 नाही, आता काही गोण्याचे भाव 1800-1900 रुपये खताचे हाय. तेच भाव मालाला. काय 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 तफावत आहे? मग एवढी तफावत कशी? काय करणार सांगा. आणि वरून जर शहरांमध्ये दिवस रात्र लाईट असते चालू, आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत रात्री 11ला येणार, सकाळी 7ला जाणार. म्हणजे तिने रात्रीच झटायचं, झोपायचंही नाही, झोपायचंच नाही. अशी परिस्थिती आहे शेतकरी. बघू शकताय, खरंच किती अवघड आहे परिस्थिती. आणि याच्यावर जर सरकार नाही, आपण कोणी जर विचार केला नाही ना, तर पुढचा येणारा काळ अक्षरशः कठीण असेल. धन्यवाद.